नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती. कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा, चला तर पाहूया. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की कर्मचारी भरपाई कायद्याअंतर्गत अपघात भरपाई देण्यास विलंब झाल्यास लावण्यात येणारा दंड आता हा मालकाला स्वतःच्या खिशातून भरावा लागणार आहे. जरी भरपाईची रक्कम ही विम्याअंतर्गत आली असली तरी तो नुकसान भरपाई द्यावाच लागेल. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे की हा कायदा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असून आता त्याचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सुनावणी करताना खंडपीठाने असेही नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने कायद्याचे निर्णय दिलेले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की कायद्याच्या कलम 4A 3B भरपाईशी संबंधित असून त्यामुळे दंड भरण्याची जबाबदारी आता हे नियोक्त्यावर असणार आहे. कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यास कोणत्याही विलंबासाठी कंपनी जबाबदार असली पाहिजे, नियोक्ता नाही. या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्दही केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवाडा देताना असेही म्हटले आहे की नोकरी करताना कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करणे आवश्यक आहे. यात पुरेशी भरपाई त्वरित देण्याची ही तरतूद आहे, जेणेकरून कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंब दुखापत झाल्यास कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च भागवू शकेल किंवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या बाबतीत उपजीविका करू शकेल. आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे.